नमस्कार मंडळी. आता एका ताईची कमेंट आली होती की माझ्या घरात मेथीची भाजी साध्या पद्धतीची बनवली की खात नाहीत, तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीची बनवून दाखव, म्हणजे माझ्या घरातसुद्धा पौष्टिक अशी मेथीची भाजी मी या सीझनमध्ये करून खाऊ घालेन त्यांना. तर मस्त अशी तर्रीदार झाली होती मटर मेथीची भाजी म्हणू शकता याला. मस्त झाली होती, झणझणीत चमचमीतपणा खूप छान आलेला होता या भाजींना. तर न वेळ वाया घालवता आता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं मी मेथी मोठीच तोडून घेतलेली आहे. आता बऱ्याचदा काय होतं, मेथी आपण पानं घेतो आणि त्याचे देठ असलेले ते टाकून देतो, पण त्याच्या दांड्यात जेवढा पौष्टिकपणा आहे तेवढा पानात नाही, म्हणून मी देठसुद्धा घेतलेले, म्हणजे काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि याला स्वच्छ 1-2-3 पाण्याने धुवून काढलेलं आहे. आणि आता इथं पाणी अगोदरच उकळत ठेवलं होतं. आता त्या उकळत्या पाण्यामध्ये मी हे मेथी टाकून देणार आहे आणि एक 5 मिनटासाठी याला उकडून घेणार आहे, म्हणजे ह्याच्यातला कडवटपणा निघून जाईल. तर बघू शकताय इकडं उकडत आहे. थोडंसं मीठ टाकून मी उकडून घेत आहे. आता त्या बाजूच्या गॅसवर मी मटारसुद्धा उकडून घेणार आहे. तर थोडंसं खालीवरी करून घ्यायचं आहे किंवा एकजीव करायचा आहे मेथीला, म्हणजे जे मीठ घातलेलं आहे एकत्र होईल. तर बघू शकता अशा पद्धतीने अगोदरच मी पाणी उकळत ठेवलं होतं एका टोपामध्ये आणि वाटीभर मटार आता उकडून घेत आहे यालासुद्धा. तर उकडल्याच्या नंतर बाजूला काढून ठेवून द्यायचा आहे. 1-2 ते 3 मिनटात उकडून होतात मटारसुद्धा. मग त्याच्यामधलं पाणीसुद्धा आपल्याला वापरायचं नाही आणि मेथी उकडून घेतलेलं आहे त्याच्यामधलं बी पाणी आपल्याला वापरायचं नाही, टाकून द्यायचं आहे. मस्त अशी मेथी निथळवायची आहे आणि आता एका प्लेटीमध्ये मी काढून घेतलेलं आहे. हे पाणी फेकून द्यायचं आहे आपल्याला. तर आता एका प्लेटीमध्ये काढलेलं जी मेथी आहे त्याला पसरवून द्यायचं आहे, म्हणजे लवकरात लवकर थंड होईल. आता मी सकाळच्या डब्यासाठी ही भाजी बनवत होते, म्हणजे थोडंसं घाई गडबडीचंच वेळ होती, म्हणून मग मी लवकर थंड होण्यासाठी पसरवून फॅनला ठेवून दिलं होतं. आणि आता इथं थंड झाल्यानंतर मेथी मिक्सरचा मीडियम जार घेतलेला आहे. 5 ते 10 मिनटात थंड झाल्याच्या नंतर मेथी मी इथं मिक्सरचा मीडियम जार घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मेथी घालून घेतलेला आहे. बरं, आता मेथीमध्ये दुसरं वेगळं काहीच वापरलेलं नाही. इथं दुधावरची जी साय असते, म्हणजे क्रीमीपणा येण्यासाठी किंवा खूप छान चव येण्यासाठी मी इथं दुधावरची साय घेतलेली होती आणि ती याच्यामध्ये घालून घेत आहे. बरं, आता तुमच्याकडं सायचं प्रमाण जर जास्त असेल तर तुम्ही जास्त जरी टाकलात तरी हरकत नाही. बरं, तुम्ही या ठिकाणी पनीर घातलात तरीही चालेल. बरं, पनीर वापरलात तर दही वापरायचं नाही. पुढं चालून मी तडक्याला दही वापरलेलं आहे, बारीक असं वाटून घेतलेलं आहे इथं. आता इथं बघू शकताय मेथी तडक्याची किंवा तर्रीदार बनवत आहे आपण म्हटल्यानंतर तेलाचा प्रमाण थोडासा जास्त आलाच. तर इथं मी 3 पळ्या इतकं तेल घेतलेलं आहे. जिरं मोहरी टाकून द्यायची आहे पाव चमचा आणि मस्त तडतडले की याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा मी याच्यामध्ये टाकून देत आहे. बरं, आता इथं कांदा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही आपल्याला. हलका रंग आला की पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. बरं, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि ढवळून घ्यायचा आहे पूर्ण कांदा आपल्याला. बरं, थोडाफार तळला की याच्यामध्ये लगेच आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून देणार आहोत. आता अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती थोडीशी जास्तच टाकलेली आहे. मोठ्या चमच्याने 1 चमचा इतकी टाकलेली आहे. ढवळून घ्यायची आहे त्यालासुद्धा. आता हलका रंग आलेला आहे कांद्याला, बघू शकताय. काश्मीरी मिरची पावडर मोठ्या चमच्याने 1 चमचा टाकलेला आहे. मोठ्या चमच्याने 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. हळद पाव चमचा इतकी टाकलेली आहे आणि जो गरम मसाला आहे आपला तो अर्धा चमचा इतका टाकलेला आहे. बरं, आता वाटीभर दही टाकलेला आहे याच्यामध्ये. जर तुम्ही पनीरचा वापर वाटतेवेळेस करत असाल तर इथं मी दही वापरलेलं आहे, त्या ठिकाणी दही तुम्हाला वापरायचं नाही. तर बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता हा जो तडका आहे किंवा ही जी फोडणी आहे मस्त 1-2 ते 3 मिनटं परतत राहायचं आहे आपल्याला. तेल फुटेपर्यंत आपल्याला ह्याला परतत राहायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे म्हणू शकताय. या ठिकाणी बघू शकताय 2 ते 3 मिनटानं मस्त असं तर्रीदार झालेलं आहे हे मिश्रण किंवा हा तडका.
तर बघू शकताय फोडणी मस्त झालेली आहे, मस्त शिजून झालेली आहे म्हणू शकताय. आता जे वाटून घेतलेलं आपलं बॅटर आहे मेथीचं ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. बरं आता घट्टसर बॅटर वाटून झालेलं आहे आपलं. मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं आहे. थोडंसं पाणी ओतून द्यायचं आहे अर्धी वाटी इतकं आणि ढवळून घ्यायचं आहे किंवा एकजीव करायचं आहे पाण्याला आणि ते पाणीसुद्धा याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे. मेथीचं मिश्रण जे टाकून घेतलेलं आहे एकजीव करायचं आहे बघू शकताय. बरं आता या ठिकाणी मी दुसरं वेगळं पाणी वापरलेलं नाही, हेच पाणी वापरलेलं आहे जेवढं टाकलेलं आहे मिक्सरचं भांडं इसळून तेवढंच. तर आता एकजीव करून घ्यायचं आहे. मटार टाकायचे आहे त्याच्यामध्ये उकडून घेतलेले आपले. बरं आता ह्या भाजीला शिजायलाही वेळ लागणार नाही कारण मेथी उकडून घेतलं होतं, मटार उकडून घेतलं होतं, तडक्यामध्ये मसाले सगळे आपण शिजवून घेतलेले आहेत. तर आता ह्या भाजीला जास्त काय शिजवायची गरज लागणार नाही. एक 4 ते 5 मिनटंच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. बरं आता इथं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ थोडंसं बेतानेच टाका. उकडते वेळेस मेथीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं, तर थोडंसं बेतानेच टाका मीठ. अगोदर कमीच टाका, नंतर चव बघून मग तुम्ही वाढवू शकता मिठाचं प्रमाण. आणि आता इथं वेगळं दुसरं काहीच वापरलेलं नाही. या ठिकाणी मी वरती झाकण ठेवायचं आहे एकदम मंद आचेवर. एक 4 ते 5 मिनटं शिजवल्याच्या नंतर इथं बघू शकताय तुम्ही मस्त असं तर्रीदार झणझणीत चमचमीत अशी मेथी मटर तयार झालेली आहे भाजी म्हणू शकताय. मस्त. तुम्ही याला वेगळं काय नाव देणार आहात किंवा काय म्हणतात, कधी अशी बनवून पाहिलीत का मेथी मटर, तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा. मेथी मटर आता आपली शिजून रेडी झालेली आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि सर्व करून घ्यायचे आहे म्हणू शकताय. माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू अशा पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.